नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र पोलीस पडील भरती 2026साठी बघायची की आपण मित्रांनो आज गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा PYQ प्रश्नांची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. मित्रांनो बघायचे की हे जे मित्रांनो संपूर्ण काही प्रश्न संच आहेत बघा मित्रांनो परीक्षेमध्ये येणारेच आहेत. म्हणून मित्रांनो बघा आपला आजचा जो काही हा संपूर्ण भाग आहे ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा चॅनल मी आताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या, कारण मित्रांनो बघा यापैकी कोणताही प्रश्नसंच 100% बघा तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो. ओके बघा मित्रांनो, ही जी आपली प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो ही आपल्या महाराष्ट्रामधल्या संपूर्ण जिल्ह्यांसाठी मित्रांनो उपयुक्त आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून असाल तर मित्रांनो बघा बिंदास आपली ही प्रश्नपत्रिका तुम्ही शेवटपर्यंत पाहून घ्या. ओके आता बघा प्रश्न पहिला जी की कशातीनं आपल्याला सोडवायचा आहे. पुढील रोमन अंकी संख्यांचे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. x छेदामध्ये v गुणाकारात l प्लस c गुणाकारात d बरोबर प्रश्नचिन्ह. ओके आता मित्रांनो बघा हे रोमन अंक आहेत. या रोमन अंकाला बघा की आपल्याला पहिलं आपल्या भारतीय अंकामध्ये कन्वर्ट करून घेऊन पुन्हा सोडवावं लागेल. ओके आता x म्हणजे किती मित्रांनो, तर x म्हणजे बघा की 20 आहेत. ओके 20 पुन्हा भागाकारामध्ये v म्हणजे 5. ओके पुन्हा गुणाकारात l म्हणजे किती, सॉरी v म्हणजे 5 पुन्हा l म्हणजे 50. ओके पुन्हा प्लस c म्हणजे 100 आणि d म्हणजे 500. ओके आता करायचा मित्रांनो बघा की हे आता उदाहरण सोडवा. आता मित्रांनो बघा कण चे भा गु बे व या सूत्रानुसार बघा की मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. ओके कसा, कण म्हणजे कंस, चे म्हणजे गुणाकार, पुन्हा भा म्हणजे भागाकार, पुन्हा गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज व म्हणजे वजाबाकी. ओके आता या ठिकाणी कंस आहे काय नाही म्हणून कंस सोडून घेऊ नका. पुन्हा चे पण नाही, चे पण जाते. आता बघा भा म्हणजे भागाकार, तर मित्रांनो ठिकाणी भागाकार आहे बघा की 5 20 भागाकारात 5 आहे म्हणून पहिला आता भागाकार करून आता जर 5 ने 20 ला भागलं 5 चोक 20 आले किती 4 गुणाकारात हे 50 प्लस 100 पुन्हा हे मित्रांनो प्लस नाही तर गुणाकार आहे, पुन्हा गुणाकारामध्ये आले 500. ओके आता भागाकार झाला, आता उरला काय गुणाकार. आता गुणाकार करा पहिलं 4 पंचे 20 आणि या समोरचा 0 प्लसला प्लस पुन्हा 5 1 5 आणि समोरचे 4 0 म्हणजे किती 50,000. ओके आता शेवटी काय उरलं मित्रांनो गुणाकार झाला, बेरीज करा. आता जर मित्रांनो हे 200 प्लस 50,000 केलं तर बघा की टोटल येतं बघा की मित्रांनो 50,200 बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ओके तर आहे का पर्यायात आहे बघा मित्रांनो जी की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. ओके तर लक्षात ठेवा. ओके या प्रकारे मित्रांनो बघा की आपण आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर काढू शकतो. ओके लक्षात ठेवा. आता दुसरा प्रश्न बघायचा की मित्रांनो आपल्या ठिकाणी कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा आता दुसरा प्रश्न 12% बघा मित्रांनो 12% दरानं 850 रुपयांचं 408 रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्षे लागतील या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. ओके आता या प्रकारचा प्रश्न विचारला, एक गोष्ट लक्षात घ्या, एकूण सरळ व्याज किती 408 रुपये, जशाच तसं 408 रुपये सरळ व्याज घ्या आणि पुन्हा बरोबर हे 850 रुपये आपले मित्रांनो मुद्दल आहे, हे 850 मुद्दल घ्या. पुन्हा गुणाकारामध्ये किती टक्के दरानं 12% दरानं, एकूण किती वर्षासाठी तर वर्ष आपल्याला काढायचं आहे म्हणून मित्रांनो वर्ष आपण मानू x आणि छेदामध्ये घ्या 100. ओके आता करा याचा तिरपा गुणाकार, जसं की 408ला 408 जे असतं तसं गुणाकारात हे जे 100 खाली छेदामध्ये आहे हे आलं वरी अंशामध्ये आणि पुन्हा छेदामध्ये हे मित्रांनो 850ला 850 पुन्हा गुणाकारामध्ये हे 12ला 12. ओके आता हा एक शून्य कॅन्सल करा. ओके बघा मित्रांनो आता हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, पुन्हा 5 दोन्ही 10 5 1 5 उरले किती 3 5 7 35. ओके आता बघा 12 1 12 12 त्रिक 36 पुन्हा 40मधून 36 गेली उरले किती 4 पुन्हा 12 चौक 48. ओके आले किती 4 पुन्हा 17 1 17 17 दोन्ही 34 म्हणजे आता किती हे 2
गुणाकारात हे 2 म्हणजे 2 गुणाकारात 2 आलं किती 4 बघा मित्रांनो वर्ष. आपल्या प्रश्नाची जी काही ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर बघा जे की क्रमांक ब होणार आहे. ओके, लक्षात ठेवा जे की मित्रांनो बघा या प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचा करेक्ट मित्रांनो आन्सर काढू शकतो. ओके मित्रांनो बघा, तुम्हाला पोलीस पाटील भरतीला काय मॅथ आणि रिझनिंगचे बघा जास्त काही अवघड लेवलचे प्रश्नसंच विचारले जाणार नाहीत, फक्त आणि फक्त बेसिक लेवलचे प्रश्नसंच विचारले जातात. म्हणून मित्रांनो बघा, तुम्ही गणिताच्या ठिकाणी बघा भीती गायब करून टाकून घ्या. गणिताची मित्रांनो बघा जे की तुम्ही ठिकाणी टेन्शन संपवून टाका, कारण मित्रांनो बघा गणित जे आहे बघा जे की मित्रांनो आम्ही तुमचं ठिकाणी पक्कच करून घेणार आहोत. आणि मित्रांनो बघा तुमचा एकही मार्क बघा जे की मित्रांनो ठिकाणी गणिताचं जाऊ देणार नाही, ही बघा जी की आमची जबाबदारी आहे. ओके, फक्त तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून मित्रांनो बाजूला जे काही बघा बेलचं मित्रांनो आयकॉन आहे बघा, ते बेलचं आयकॉन तुम्ही प्रेस करून घ्या. ओके, कारण जर तुम्ही बेलचं आयकॉन प्रेस केलं आणि सबस्क्राईब केलं तर जेव्हा का मित्रांनो बघा याच्या बाद आपण या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करू, त्या व्हिडिओची मित्रांनो बघा नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळणार. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाद बेलचं आयकॉन देखील क्लिक करून घ्या. ओके, आता याचा पुढचा प्रश्न बघा जे की कशा रीतीने आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा मित्रांनो, तिसरा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मित्रांनो बघा, या आपल्या पोलीस पाटील भरतीसाठी बघा जे की आम्ही एक 5000 अशा प्लस प्रश्नांचा बघा जे की एक PYQ प्रश्नांचा महाटोकळा लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही अजून आपला हा महाटोकळा खरेदी केला नसेल, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी मित्रांनो बघा काय करायचं आहे, 74 14 93 07 मित्रांनो हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये पे करून ही पे केलेली स्क्रीनशॉट या नंबरच्या व्हॉट्सअपला शेअर करायचे. ओके, शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो महाटोकळा आहे बघा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून लगेच टाईम लावू नका. 150 रुपये सध्याच्या घडीचा विचार करता खूप कमी आहे, म्हणून लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, जर तुम्ही आपला महाटोकळा खरेदी केलं तर मित्रांनो बघा तुमचं 100% रिझल्ट बघा फक्त आणि फक्त मित्रांनो आपल्या महाटोकळाच्या मार्फत येऊन जाईल. बघा या मित्रांनो महाटोकळा खरेदी केल्याचा फायदा असा आहे की तुम्हाला बाजारामध्ये भेटणार कुठलंही 1000-1200 रुपयाचं कोणाचीही बॅच कोणाचाही बुक खरेदी करण्याची गरज भासणार नाही. ओके, आणि मित्रांनो बघा आपल्या या महाटोकळाच्या मार्फत मागं जे हिंगोली आणि बीडच्या एक्झाम्स आहेत पोलीस पाटलाच्या, त्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांची बघा की निवड झालेली आहे. आणि आपण मित्रांनो बघा या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं बघा अभिनंदन देखील केलेलं आहे. ओके, तुम्ही बघा मित्रांनो जे की आपल्या या ठिकाणी पोस्टा देखील जाऊन पाहू शकता, म्हणजे बघा जे की आपले किती विद्यार्थी बघा या मित्रांनो पोलीस पाटीलपदी निवड झालेली आहे ते देखील तुम्हाला समजून जाईल. ओके, काय करा, आपल्या चॅनलला व्हिजिट करा, भेट द्या आणि मित्रांनो बघा आपल्या चॅनलचे जे काय बघा पोस्ट आहेत मित्रांनो त्या पोस्टला तुम्ही पाहून घ्या, म्हणजे बघा जे की तुम्ही आपला महाटोकळा खरेदी करूनच घेणार. ओके, पुढे आता जे की तिसरा प्रश्न बघा कशा रीतीने आपल्याला सोडवायचा आहे. आता एका व्यक्तीस एका कंपनीत 15,000 रुपये पगार आहे, 3,000 रुपये कंपनी बचत म्हणून कपात करते, तर कपात पगाराच्या किती टक्के. ओके, असा प्रकारचा प्रश्न विचारला. काय करा, एकूण किती पगार आहे 15,000 रुपये, हे घ्या 15,000. ओके, आता मित्रांनो बघा ही जे 15,000 रक्कम आहे मित्रांनो ही टोटल 100% रक्कम आहे, म्हणून हे 100 घ्या. आणि हे 3,000 बघा काय, आता हे 3,000 रुपये म्हणजे एकूण किती टक्के ते काढायचं आहे ना, म्हणून हे बघा याच 15,000च्या खाली 3,000 रुपये घ्या. आता जसं असं. ओके, आणि या ठिकाणी आलं प्रश्नचिन्ह. आता करायचा तिरपा गुणाकार 3,000चा 100शी, हे 3,000 गुणाकारात 100 आणि छेदामध्ये हे आले 15,000. ओके, आता हे 3 शून्य कॅन्सल, हे 3 शून्य कॅन्सल, पुन्हा 3 1 3, 3 5 15, जर 5नं 100ला भागलं 5 2 10 आणि समोरचा शून्य म्हणजे जवळपास 20% मित्रांनो बघा जी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा क्रमांक अ होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढे आता 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे, त्या संख्या 3/4 प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या, या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा जी या ठिकाणी कशा प्रकारे मित्रांनो प्रश्नाचं आपण उत्तर काढू शकतो. तर बघा मित्रांनो या सूत्रानुसार बघा जी की या ठिकाणी आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके, पहिली संख्या प्लस दुसरी संख्या आणि मसावी गुणाकारात लसावी. ओके, आता पहिली संख्या बघा या ठिकाणी कोणती आहे 3 आणि दुसरी संख्या आहे 4. ओके, आता बघा ठिकाणी मी काय करतो, हे 3 घेतो आणि 3च्या समोर बघा x मानतो. ओके, आपण या 3ला नुसतं 3 मानू तर 3x मानू. पुन्हा गुणाकारात दुसरी संख्या आहे 4 घ्या, पुन्हा 4 बरोबर 4x माना. पुन्हा मित्रांनो बरोबर मसावी किती 6 आणि गुणाकारात लसावी किती 72. ओके, आता जसे असं तसं. आता बघा मित्रांनो 4 त्रिकम
12ला 12 आणि एक्स गुणाकारात एक्स एक्सचा वर्ग. ओके, आता 6 गुणाकारात 72 आहे ना. 6 दोन्ही 12ला 2 हातच्याला 1 पुन्हा 6 सती 42 आणि वरचा 1 43 जवळपास किती बघायची की मित्रांनो 432 हे आलं. ओके, आता बघा मित्रांनो हे एक्सचा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग असे असतं आणि हे 432 छेदामध्ये आलं हे 12. आता 12 1 12 12 2 24 12 3 36 3 आलं. पुन्हा 36 गेले मित्रांनो, पुन्हा उरले किती बघा 43मधून 36 जर काढले आपण तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी एकूण किती उरतात तर ते म्हणजे 43 - 36. ओके, आता 13तून जर मित्रांनो आपण 6 मायनस केल्या तर किती उरतात बघा. 13तून 6 मायनस केलं तर उरले बघा जे की उरले बघा 7. ओके, आणि मित्रांनो 3 पुन्हा आहे की नाही 3 उरलं, 3 3 गेलं 0 उरले. मग पुन्हा हे 7 घ्या जशास तशा या ठिकाणी पुन्हा 12 सखम 72 म्हणजे आले किती 36. ओके, आता मित्रांनो किती भेटलं आपल्याला हे एक्सचा वर्ग बरोबर 36 या ठिकाणी भेटलेलं आहे. आता या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला एक्सचा वर्ग बरोबर 36 भेटले. म्हणून मित्रांनो काय करा, आता 36चं मित्रांनो जे की वर्गमूळ आपण काढून घेऊ तर ते म्हणजे फक्त एक्स बरोबर 36चं वर्गमूळ हे आलं 6. ओके, तर आता बघा मित्रांनो आता बघा जी की आपल्याला कोणती संख्या काढायची आहे तर त्या 2 संख्या बघा जी की आपल्याला मित्रांनो या ठिकाणी काढायच्या आहेत. म्हणून मित्रांनो बघा 2 संख्या काढायसाठी बघा जी की मित्रांनो त्यांचं प्रमाण किती 3 आहे. ओके, आता ठिकाणी मी ते प्रमाण किती मानलो 3x मानलो व 4x मारलो 1 बार. ओके, म्हणून आता काय करू आपण या ठिकाणी 1 बार घेतो मी बरोबर 3x आणि पुन्हा घेतो 4x. ओके, आता बरोबर बघा हे 3ला 3 गुणाकारात एक्सची किंमत 6 पुन्हा 3ला 3 गुणाकारात एक्सची किंमत हे 4 आहे पुन्हा गुणाकारात एक्सची किंमत 6. ओके, आता 6 त्रिक 18 आणि 6 चौक 24 म्हणजे जवळपास 18 व 24 बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. तर त्या संख्या आहे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब बघा जी की 18 व 24 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहेत. ओके, जे की बघा मित्रांनो या रीतीनं बघा आपण अशा प्रकारच्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर ठिकाणी शोधून काढू शकतो. पुढे आता बघा 5वा प्रश्न जी की आपल्याला कशा रीतीने ठिकाणी सोडवायचा आहे. आता बघा 5वा, एका नावेत 25 किलो वजनाची 40 मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलो आहे. तर नावाड्याचे वजन आपल्याला काढायचं आहे. ओके मित्रांनो, एका नावेमध्ये 25 किलो वजनाची 40 मुलं बसलीत. याच्यासोबत नावाड्याचं वजन सरासरी बघा जी की मित्रांनो यांच्या सर्वांचे बघा जी की सर्वांचे वजन सरासरी किती बघा 26 किलो आहे. ओके, जर 40 मुलं प्लस ह्याच्यासोबत बघा जी की एक नावाडी बसला झाले किती 41. ओके, या 41 जणांची सरासरी किती मित्रांनो जी की 26 किलो आहे. म्हणून हे करतो मी गुणाकारात 26. ओके, आता बघा जर आपण 26 गुणाकारात 41 या ठिकाणी केलं तर किती येतं. ओके, तर बघा मित्रांनो जी त्या ठिकाणी आता 26चा पाडा समजा आपण येत नाही. ओके, म्हणून काय करू या ठिकाणी 41 गुणाकारात 26 असं करू. ओके, 6 1 6 6 चौक 24 पुन्हा प्लस 2 1 2 आणि 2 चौक 8 6ला 6 4 आणि 1 5 आणि 8 आणि 2 10 जवळपास 1056. ओके, किती तर मित्रांनो बघा जी की आता बघा 6 1 6 6 चौक 24 पुन्हा 2 1 2 असं आहे का या ठिकाणी. ओके, आता बघा या ठिकाणी जी की 6 4 आणि 2 6 आहेत बघा आलं. आता किती बघा मित्रांनो या सर्वांची आपल्याला सरासरी किती भेटली. सरासरी वजन 41 जणांचं 26 किलोप्रमाणे 1066 भेटलं. ओके, हे घेतलो 1066. तर नुसतं आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त नावाड्याचं वजन आपल्याला काढायचं आहे. म्हणून मित्रांनो पुन्हा काय करा, हे 25 किलो वजन घ्या आणि हे 40 मुलं घ्या. पुन्हा हे 25 किलो वजन आणि हे घेतलो 40. ओके, आता 25 0 0 25 चौक 100 म्हणजे जवळपास किती 1000 किलो. आता काय करायचं आहे शेवटचं उत्तर करण्यासाठी हे 1066 मायनस
हे 1000 करून टाका. जर आपण या 1066मधून जर हे जर 1000 मायनस केले तर उरले किती फक्त आणि मित्रांनो फक्त बघा जे की 66 किलो बघा जे की त्या नावाड्याचं मित्रांनो वजन असणार आहे. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो क आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, लक्षात ठेवा. पुढचा जे की 6वा बघा शेवटचा प्रश्न आपला मित्रांनो जे की बघा कशा रीतीने सोडवायचा आहे. आता बघा 6वा अ या नळाने 1 टाकी 30 मिनिटात भरते तर ब या नळाने 30 टाकी 15 मिनिटात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी किती वेळात भरेल. ओके, भरेल हा शब्द लक्षात घ्या मित्रांनो. भरेल म्हणले म्हणून काय करायचं आहे डायरेक्ट हे 30 घ्या, 30 गुणाकारात पहिलं घ्या 15 आणि शेवटी बघा मित्रांनो भरेल म्हणले म्हणून याच बघा 30 गुणाकारात 15ची बेरीज करा. ओके, आता 15 0 0 15 त्रिक 45 आणि पुन्हा हे जर 30 + 15 झालं हे आले किती 45 पुन्हा 45 1 45 आणि हा 0 कट करा इथं घ्या म्हणजे जवळपास 10 मिनटं बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाची की बघा क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो. बघा ही होती बघा जी की आपली आजची माग जी काय मित्रांनो पोलीस पाटीलची भरती मित्रांनो बघा जी की झाली होती त्या भरतीमध्ये विचारण्यात आलेली मोस्ट PYQ प्रश्न संच. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थ्यांसोबत मित्रांनो आपला आजचा जो काही हा संपूर्ण भाग आहे ठिकाणी अवश्य शेअर करा. आणखीन समजा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.